ओके. सो इट जस्ट लाईक जेव्हा आता झॅक स्नायडरची ही वाली फिल्म बनवण्यात आली तर याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम होते आणि कशाप्रमाणे काय होतं वगैरे. तर मी ही फिल्म बघितली झॅक स्नायडरची. ओके. तर या फिल्ममध्ये असं काहीच नाही जे जस्टिस लीगमध्ये वगैरे म्हणजे एक प्रकारे एक्सटेंडेड व्हर्जन आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही जी फिल्म आहे झॅक स्नायडरची ही 4 घंटेची आहे. ट्रस्ट मी, 4 आवर डूड. जे की युजली फिल्ममध्ये काही रूल्स असतात. 3 घंट्यापेक्षा जास्त लेंथची जी मूवी आहे ती बनवता येत नाही. ओके. बिकॉज ऑफ खूप सारे इश्यूज असतात. कारण कोणकोणत्या थिएटरमध्ये तेवढा रन टाईम नसतो, तेवढा शो टाईम नसा दिला जात. आणि 4 घंटे ॲज अ ऑडियन्स 4 घंटे युजली फिल्मसाठी बसू शकत नाही. आणि जे हॉलिवूडमध्ये काही ट्रेंड पण आहे की जेवढी कमी राहील ना तेवढी फिल्म बघण्याची जी इंटेन्सिटी आहे ती तेवढी जास्त असते. ओके. तर युजली 3 घंट्याची पण फिल्म बहुत लोक कमी बनवतात. या लास्ट टाइम समजा 3 घंट्याची फिल्म बनवली गेली आहे तर ती बनवली गेली आहे टायटॅनिक, जी 3 घंट्याची फिल्म आहे. ओके. मग त्याच्यानंतर मला असं माहित नाही, त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द जेवढे काही फिल्म्स आहे हॉलिवूडमध्ये घे, बॉलिवूडमध्ये घे किंवा कुठे घे, युजली मोस्ट ऑफ द फिल्म आहे ती 2 घंटे, 2.5 घंटे, 1.5 घंटे. ओके. या हिशोबाने या रन टाईम असतो याचा. ओके. तर 1.5 घंटे इज टू मच. मोस्टली ॲनिमेशनसाठी ॲनिमेटेड मूवी असतात ते 1.5 घंटेचे असतात. हॉलिवूडची मूवी आहे काइंड ऑफ लाईक अ कॉमेडी वगैरे तर ती 2 घंटेची असतात वगैरे. ॲक्शन वगैरे असली तर 2.5 घंट्याची. ओके. बट मला असं कधी रिअलाइज झालं नाही का 2.5 घंट्यापेक्षा जास्त कोणती फिल्म बनली गेली आहे बा. ओके. युजली लास्ट टाइम जी एंड गेम बनण्यात आली होती ही एंड गेम बनली आहे ऑलमोस्ट करीब 2 घंटे 42 मिनिट. ओके. म्हणजे करीब असं म्हणलं गेलं तर 12 मिनिट एक्स्ट्रा. ओके. तर युजली कधीही 3 घंट्याचा टाइम रेकॉर्ड कधीच कोणी ब्रेक करत नाही, कारण ते फिल्मचे जे नॉर्म्स असतात त्या हिशोबाने चालावे लागतात. ॲक्च्युली ही जी फिल्म आहे झॅक स्नायडरची ही फिल्म आहे ही कोणत्याही थिएटरवर रिलीज होणार नव्हती आणि युजली याला फक्त स्ट्रीम करणार होते HBO वर. तर त्यामुळे याला कोणती अशी लिमिटेशन नव्हती. ओके. त्यामुळे याला 4 घंट्यामध्ये पब्लिश करून टाकलं पब्लिकली. ओके. जे की मी असं म्हणतो काफी जास्त आहे. 4 घंटे इट वॉज टू मच. ॲज अ मी फॅन बॉय आहे, मला एक प्रकारे इंटरेस्ट आहे त्या फिल्ममध्ये बघण्यासाठी, त्यामुळे मी बसलो. तरी मला खूप त्रास आला बसताना एवढे 4 घंटे कंटिन्यू. मी असं म्हणतो की ॲज अ नॉर्मल ऑडियन्स 4 घंटे पाहूच शकत नाही. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली बिंग डिफिकल्ट. करीब 60% लोक मधातून उठून जाईल किंवा मधातून ब्रेक घेतील आणि देन त्याच्यानंतर मग फिल्म कंटिन्यू करतील, जेणेकरून फिल्मचा मजा तेवढा राहत नाही. कारण फिल्म कसं कंटिन्यू पाहण्यामध्ये मजा असते, ना की मधात ब्रेक घेऊन. ओके. वॉट एव्हर. 4 घंट्याची फिल्म आहे ही. जर तुम्हाला पाहायची असेल यू गो अँड वॉच दॅट. दुसरी आहे की ही फिल्म आहे ही काफी लंबी आणि काफी बोरिंग आहे. म्हणजे की जेव्हा असं अनाऊन्स केलं गेलं ॲज अ वॉर्नर ब्रदरनी की झॅक स्नायडरची ही जी फिल्म आहे झॅक स्नायडर कट जस्टिस लीग ही फिल्म अनाऊन्स करणार आहे, तर झॅक स्नायडर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. ओके. बट त्यांनी काय केलं की त्यांनी याच्यामध्ये प्रॉपरली बघितलं नाही. जे सीन कट करायचे होते त्यांनी कट केले नाही. म्हणजे इट जस्ट लाईक त्यांनी पूर्णच्या पूर्ण म्हणजे जे मटेरियल त्यांनी शूट केलं होतं अगोदर ॲज अ जस्टिस लीग बनवायच्या वेळेस ॲज अ फुल फ्रेम फुल लेंथ जेवढे काही सीन होते ते सगळे सीन शूट केले आणि जसेच्या तसेच टाकले याच्यामध्ये. काहीच चेंज नाही. आणि इवन लंबे ज्या सीनची गरज पण नव्हती ते सीन टाकले. ओके. ज्या सीनचं काही महत्व नव्हतं ते सीन टाकले. ओके. दॅट इज अ वन थिंग. आता मी सांगतो या फिल्ममध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आहेत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल या फिल्मची जी लेंथ आहे ती 4 घंटे आहे, जे की बहुत मोठा ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट आहे फिल्ममध्ये जेवढे काही शॉट होते ते कट करता येत होते.
आणि त्याच्यामध्ये टाइम वाचवता येऊ शकत होता, त्याला प्रॉपरली कट केले गेलेले नाही. सीन काफी अनवॉन्टेड होते, ज्याची गरज नव्हती, तरीही त्या सीनला दाखवण्यात आले. माहित नाही याचा एक प्रकारे काय पर्स्पेक्टिव्ह होता तो क्लिअरली कळलाच नाही. ओके, म्हणजे एक सीन आहे ज्याच्यामध्ये बॅटमॅन आणि तो ॲक्वामॅन दोघंही जण, म्हणजे बॅटमॅन कन्व्हिन्स करण्यासाठी ॲक्वामॅनच्या गावी जातो आणि ॲक्वामॅन म्हणतो नाही आणि तो चालला जातो. तर त्या मोमेंटमध्ये काही बाई येतात, म्हणजे काही लेडीज वगैरे येतात आणि समथिंग काही ना काहीतरी गाणं म्हणतात. ते गाणं पूर्ण दाखवलंय बरं, 3 मिनिटाचं गाणं ते कंटिन्यू दाखवलंय. हा, शॉर्ट जबरदस्त आहे, सीन जबरदस्त आहे, एव्हरीथिंग लुक्स रिली गुड, पण त्याची गरज नव्हती. हा, त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की जेव्हा एखादी प्रोटेक्टर जेव्हा तुम्हाला प्रोटेक्ट करतो, त्यासाठी तुम्ही ॲज अ म्हणजे ही इज काइंड ऑफ लाईक अ फील्स गॉड टू यू, म्हणजे त्या लोकांसाठी ॲक्वामॅन एक गॉड आहे आणि ते लोक त्याची प्रार्थना करतात. ओके, बट याची फारशी गरज नव्हती, कारण समजा जर ॲक्वामॅनची सिंगल मूवी असती तर मग ओके ठीक आहे, बट समजा जर ॲज अ जस्टिस लीगमध्ये मोर दॅन वन सुपर हिरो आहे तर त्याच्यामध्ये इट इज नॉट गन गुड. आणि ते काफी बहुतेक म्हणजे मला तर इट जस्ट लाईक ठीक आहे, इट लुक्स रिली गुड, पाहण्यासाठी चांगला आहे, शॉर्ट जबरदस्त होते, बट इथे टाइम वाचवू शकत होता. दुसरी गोष्ट अशी आहे, अजून गोष्ट अशी आहे की फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे ते काफी स्लो काम करत होते. या म्हणजे ज्या सीनची गरज नव्हती त्या सीनला दाखवण्यात आलं. म्हणजे की वंडर वुमन बॅटमॅनची मदत करत आहे बॅटमॅनची गाडी फिक्स करण्यासाठी. इट वॉज प्रॅक्टिकली, आणि सोबत अल्फ्रेड सोबत काही ना काहीतरी कम्युनिकेशन होत आहे, पण त्या कम्युनिकेशनचा काही मिनिंग पण असला पाहिजे, जे की कंटिन्यू म्हणजे दाखवलंच नाही. येस, म्हणजे दाखवलं त्याचं काही मिनिंग पण असलं पाहिजे, जे मिनिंग मलाच नाही कळलं की त्याचं मिनिंग काय. जस्ट लाईक प्रॉपरली जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत इंटरॅक्ट करतो, हाय हॅलो म्हणतो, ते पण या फिल्ममध्ये दाखवण्यात आलं आहे, जे आय एम शुअर की तिथे टाइम वाचू शकत होता. बस येऊन जाऊन म्हणलं गेलं ना तर फक्त हेच आहे, बट हेच खूप जास्त आहे, कारण काही सीन बहुत जास्त लंबे आहे, काही सीन खूप जास्त कट करू शकत होते आणि टाइम कमी करू शकत होता, तर यांनी असं केलं नाही. ओके, अजून एक अशी गोष्ट आहे की फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे ते काफी अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी असं म्हणतो की याच्यामध्ये जे सुपरमॅननी जे ब्लॅक सुपरमॅनचं ते कॉस्ट्युम घातलं आहे, आता हे त्यांनी ब्लॅक का घातलं मलाच नाही कळलं. या कारण युजली आता मी युट्यूबवर याचे रिव्ह्यू बघितले, त्याच्यामध्ये मला असं रिअलाइज झालं की त्यांनी ब्लॅक हे जे कॉस्ट्युम घातलं आहे बिकॉज ऑफ दॅट की सुपरमॅनची पॉवर कमी आहे, त्यामुळे त्याला ब्लॅक असं घालतो जेणेकरून त्याला त्याची पॉवर इन्हॅन्स होते, असं याचा मिनिंग सांगण्यात आलं आहे युट्यूबवर वगैरे जे काही रिव्ह्यूवर आहे त्याच्यामुळे. बट एक ब्लॅक सुपरमॅनची जे टाईमलाईन आहे दॅट इज समथिंग रिली डिफरंट. ओके, याला तुम्ही मधातच इन्व्हॉल्व कशाप्रमाणे करून आले आणि व्हाय? ओके, आणि ब्लॅक सुपरमॅनचं काही मिनिंगच नाही आहे, तुम्ही कशाला फोर्सफुली दाखवत आहे की त्याचा कॉस्ट्युम ब्लॅक मध्ये आहे. इट वॉज नॉट गन लुक गुड. ओके, आणि लुक गुड म्हणजे इट्स डेफिनेटली नॉट. या कारण आपण एक्सपेक्ट पण नाही करू शकत की तो ब्लॅक घालत आहे. आणि यस, दुसरी गोष्ट अशी आहे की फिल्ममध्ये फ्लॅश एक प्रकारे स्टार्टिंगमध्ये काफी एक न्यू बॉर्न, म्हणजे एक प्रकारे स्टुडंट कसा एक प्रकारे कॉलेजमध्ये येतो आणि कशाप्रमाणे तो गोष्टी जाणून घेतो, तो टीममध्ये कशाप्रमाणे इन्व्हॉल्व्ह होतो, एक प्रकारे स्टार्टिंगचा बंदा कसा तशाप्रमाणे दाखवण्यात गेला. सो ॲज अ ऑडियन्स आपण फारसा एक्सपेक्ट करत नाही की ही डन समथिंग रिअली अमेझिंग स्टफ. हां, मोस्टली त्याच्यापाशी फ्लॅश आहे आणि त्याच्यापाशी खूप काही सुपर पॉवर आहे, सो ही कॅन रन रिली फास्ट. तर स्लो मोशन शॉटमुळे त्याला त्याचे शॉट तर चांगले जबरदस्त येईलच, बट एक फ्लॅशसाठी समजा तुम्हाला माहीत नसेल तर फ्लॅशमध्ये त्याची एक खासियत आहे, तो वेळेला पास्टमध्ये करू शकतो. म्हणजे की तो पास्टमध्ये जाऊन किंवा पास्ट रिक्रिएट करू शकतो. ओके, खूप जास्त वेळेसाठी नाही. समजा जर एखादी गोष्ट झाली आहे जी खूप गलत झाली आहे तर त्याला वापस म्हणजे अंडू करण्यासाठी जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी
तर फ्लॅश तो करू शकतो विथ स्पीड फोर्स. स्पीड फोर्स एक त्याच्यापाशी पॉवर आहे जो की तो स्पीड ऑफ लाईटच्या स्पीडनी चालतो. ओके, स्पीड ऑफ मोर दॅन स्पीड ऑफ लाईट. तर तेव्हा तो स्पीड फोर्स बॅरियर ब्रेक करतो आणि टाइमला रिपेल करतो आणि एक अनादर टाइमलाईन क्रिएट करतो. ओके, त्याला म्हणते स्पीड फोर्स. ओके, सो फ्लॅशमध्ये हे स्पीड फोर्स त्याला अचीव करणं, फ्लॅशला अचीव करणं, इट्स काइंड ऑफ लाईक अ बिंग रिअली टफ. ओके, कारण त्याला बहुत ही स्पीडली चालावं लागते. इट वॉज टू मच. ओके, सो याच्यामध्ये काय होते की समजा जर स्टार्टिंगमध्ये आपण फ्लॅश सोबत इतकं फारसं एक्सपेक्ट करतो की हा एक प्रकारे न्यू बॉर्न आहे, एक प्रकारे नवीन आहे, तर याला फारसं माहीत नाही. बट इन द एंडमध्ये तो पूर्ण टाइमलाईन चेंज करतो. इट जस्ट लाईक धिस इज नॉट रिअली एक्सपेक्टेड. हां, सो तर स्टार्टिंगपासूनच फ्लॅश एक प्रकारे सिरियस काइंड ऑफ सुपर हिरो दाखवण्यात गेला असता, लाईक विक्टर स्टोन. तर आपण एक्सपेक्ट केलं असतं की फ्लॅश पण या साऱ्या गोष्टी करू शकतो बा. बट ते काफी ओव्हर झालं, जे की मी एक्सपेक्ट करत नव्हतं की फ्लॅश असं काही करू शकेल बा. ओके, त्याच्यानंतर जे सेम सीन आहे बिलकुल, जेव्हा सुपरमॅन येतो तेव्हा स्टेफन वुल्फ एक प्रकारे एकतर्फा होऊन जाते फाईट. यस, म्हणजे ज्याप्रमाणे सुपरमॅन त्याला मारतो तर ते क्लिअरली रिअलाइज होते की सुपरमॅनचा जो पगडा आहे तो काफी भारी आहे. सो हे रिअलाइज होते त्या फिल्ममध्ये, जेणेकरून विलन आहे इतका फारसा स्ट्रॉंग वाटत नाही. युजली माझं असं म्हणणं होतं की विलन थोडा स्ट्रॉंग दाखवायला पाहिजे होता, जे की दाखवला गेलेलं नाही. ओके, म्हणजे दाखवलं म्हणा ॲज अ, म्हणजे असं म्हणलं गेलं ना तर जस्टिस लीग जो 2017 मध्ये जस्टिस लीग आली होती त्याच्यामध्ये तर तो तो विलन स्टेफन वुल्फ काफी लो होता. याच्यामध्ये लोच आहे असं नाही. जेव्हा सुपरमॅन होतो तेव्हा पूर्ण. ओके, अजून आहे या फिल्म मध्ये खूप काही गोष्टी ओव्हर दाखवल्या, काय कॅरेक्टर खूप काही जास्त ओव्हर दाखवण्यात गेले. जस्ट लाईक मार्टिन मार्शियन. ओके, त्याची गरज नव्हती तरीही दाखवण्यात आलाय. ओके, कारण युजली कसं आहे की समजा तुमच्यापाशी एवढे सारे पार्ट तुम्ही एकाच वेळेस दाखवून राहिले तर तुम्हाला एक प्रकारे भीती असते की समजा तुम्ही नेक्स्ट पार्ट बनवून जाल तर तेव्हा लोक कोण पाहायला येईल, कारण त्याच्यामध्ये काही राहणारच नाही ना, कारण तुम्ही अगोदर स्पॉइल करून आले फिल्मला की असं होणार आहे. सो इट इज नॉट रिअली गुड. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे, अजून अशी गोष्ट आहे की फिल्ममध्ये कॅरेक्टर खूप जास्त दाखवण्यात आले. तो मार्टिन मार्शियन. त्याच्यानंतर आहे खूप काही कॅरेक्टर आहे जे खूप जास्त दाखवण्यात आले, ज्याची काही गरज नव्हती. ट्रस्ट मी, आय एम नॉट रिअली एक्सपेक्टिंग दिस थिंग, तरी दाखवण्यात आलं. आय डोंट रिअली शो व्हाय का दाखवण्यात आलं ते असं. तर हे झाले फिल्म. आता फिल्मच्या थोडं चांगल्या गोष्टी पण समजून घेऊ. ओके, जे स्नायडर कट मध्ये असं कोणत्या गोष्टी आहे ज्या बहुत ही जबरदस्त आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ही जी फिल्म आहे ती आयमॅक्स मध्ये आहे. जे प्रॉपर 2017 मध्ये जी फिल्म आली होती ती आयमॅक्स मध्ये नव्हती. ओके, सो इट जस्ट लाईक एक प्रकारे खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जाते की समजा जर तुम्ही फिल्म आयमॅक्स मध्ये शूट केली 2017 मध्ये, तर तुम्ही ते आयमॅक्स मध्ये का नाही पब्लिश केली असेल, मे बी केली असेल ना, आय एम नॉट रिअली शुअर वगैरे, कारण आपल्याकडे तर आयमॅक्स नाही दिसत. तर मे बी असेलच म्हणा, इकडे एवढी मोठी गलती तर नाही करू शकत. स्टील नाही होतं, मला असं वाटते की आयमॅक्स मध्ये होती. दुसरी आहे या फिल्म मध्ये चांगल्या गोष्टी म्हणल्या गेल्या ना तर व्हायलन्स वॉज रिअली गुड. या ट्रस्ट मी, जो ऍक्शन सीन पाहायला भेटला इट वॉज रिअली ग्रेट. या फिल्म मध्ये जे स्लो मोशन शॉट आहे, आय वॉज ब्लोन बाय दिस थिंग. या इट वॉज बहुत ही जबरदस्त स्लो मोशन शॉट आहे. त्याच्यानंतर या फिल्म मध्ये म्हणलं गेलं तर कलर ग्रेडिंग, कॉम्पोजिशन, कॅमेरा अँगल, इट वॉज रिअली बेस्ट. विज्युअल ग्राफिक्स बहुत ही जबरदस्त आहे. म्हणलं गेलं ना तर मी असं म्हणतो की स्नायडर कट इज गुड. या
बट ॲज अ व्ह्युअरच्या उद्देशाने, म्हणजे ॲज अ फॅन बॉयच्या उद्देशाने मी असं म्हणता गेलं ना, तर स्नायडर कटचा जो फिल्म आहे ती इवन बेटर आहे जस्टिस लीग 2017 पेक्षा, या ॲज अ फॅन बॉयच्या हिशोबाने म्हणलं गेलं तर. बट समजा जर मी एक प्रोड्युसर आहे आणि मी समजा जर प्रोड्यूस करून राहिलो आहे, तर त्या हिशोबाने स्नायडर कटची ही जी फिल्म आहे ती खूप जास्त आहे आणि खूप लेंदी आहे आणि खूप काही पार्ट रिव्हील केले जे की रिव्हील करायचे नव्हते आणि खूप सारे कॅरेक्टर रिव्हील केले जे रिव्हील करायचे नव्हते. युजली कसं आहे की ॲज अ प्रोड्युसर तुमची जिम्मेदारी काय असते की तुमच्यापाशी एवढी मोठी फ्रँचायझी आहे जस्टिस लीग, ओके, तर तुम्हाला असं वाटते की जस्टिस लीगचे काही पार्ट बाय पार्ट असं असलं पाहिजे, म्हणजे जस्टिस लीग 1, 2, 3 त्यानं समथिंग, ओके. म्हणजे ज्याप्रमाणे मार्वल आहे त्याप्रमाणे कसं ॲव्हेंजर कसा 1, 2, मग त्याच्यानंतर मग तिसरा आणि चौथा वगैरे अशा प्रमाणे त्यांनी फिल्म दाखवण्यात दिली, जेणेकरून फ्रँचायझी समोर ढकलण्यात जाते, त्यानंतर स्टोरी पण समोर जाते आणि त्यामुळे फिल्म जास्त बनते. त्यामुळे ॲज अ प्रोड्युसरला म्हणजे फिल्म जास्त बनल्यानंतर लोक पण तेवढेच पाहायला येतात, लोक कनेक्टेड राहतात आणि त्यामुळे तुमच्या प्रोडक्शन, तुमचं जे हे आहे स्टुडिओ आहे त्याचा फायदा होतो, ओके. तर ॲज अ प्रोड्युसर याच हिशोबाने बघतात ना की स्टोरी आपल्यापाशी फ्रँचायझी आहे त्याला प्रॉपरली समोर ढकलण्यात आला पाहिजे, ना की एकाच वेळेस सगळं काही दाखवण्यात आलं पाहिजे. झॅक स्नायडरच्या या फिल्ममध्ये सगळं काही एकाच होतं, टू मच, बहुत साऱ्या गोष्टी होत्या ज्याची गरज नव्हती. बहुत सारे कॅरेक्टर ते बहुत जास्त दाखवण्यात आले, काही काही कॅरेक्टर खूप काही जास्त दाखवण्यात आली ज्याची फारशी गरज नव्हती. त्याच्यानंतर असं म्हणलं गेलं ना, ॲज अ जस्टिस लीग 2017 मध्ये जी फिल्म बनण्यात आली होती ते ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून बनवण्यात आली पाहिजे होती, ज्याप्रमाणे बनली गेली. इट वॉज रिली गुड. त्याला खूप जास्त एक्सटेंड करायचं नव्हतं. समजा जर तुम्हाला एक्सटेंड करायचं असतं ना तर तुम्ही त्याचे पार्ट बाय पार्ट बनवले असते ना. इट वॉज रिली गुड, ओके. बट तरीही तुमचं डाऊट आहे की याच्यावर समोर पार्ट बनेल का नाही बनेल, कारण इट जस्ट लाईक काफी डामाडोल परिस्थिती आहे डीसी मध्ये. ट्रस्ट मी, इट वॉज लाईक काहीच फिक्स नाही आहे की समोर कोणती फिल्म बनणार आहे, नाही बनणार आहे, काय कनेक्टेड आहे, कोणते कॅरेक्टर आहे, कशाप्रमाणे आहे. डूड, इट वॉज लाईक इट वॉज लाईक सो मेनी थिंग. डीसी मध्ये काहीच फिक्स नाही. ज्याप्रमाणे मार्वल कसं पूर्ण एकदम पद्धतशीरपणे चालून राहिलंय की जस्ट लाईक, म्हणजे कसं आहे की डीसीचा जो चेअरमॅन आहे त्याला फारसं काही माहीतच नाही डीसी बद्दल, ओके. तो फक्त जस्ट म्हणतो की माझ्यापाशी स्टोरी आहे, फक्त वॉर्नर ब्रदर्स फक्त हस्तक्षेप करतो कारण त्याचे पैसे लागत आहे, दॅट्स इट. तो डीसी वाला तो काहीच म्हणत आहे. तो चेअरमन आहे. जशाप्रमाणे आपले जे मार्वलचे जे प्रोड्युसर आहे केविन फेगी, ते पर्टिक्युलर डिसिजन घेतात की कोणती फिल्म बनणार आहे, कोणते कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह होईल, कशाप्रमाणे फिल्म बनेल, कशाप्रमाणे फ्रँचायझी आणि कशाप्रमाणे स्टुडिओला याचा फायदा होईल, याप्रमाणे हिशोब करून ते स्टोरी बनवतात, फिल्म बनवतात किंवा वेब सिरीज बनवतात, जेणेकरून लोक अटॅच राहतील आणि एक प्रकारे एक चांगला एक कनेक्शन क्रिएट होईल, ओके, विथ ऑडियन्स अँड विथ द फिल्म. बट डीसी मध्ये गोष्टी काफी कठीण आहे. याच्यामध्ये जस्ट लाईक खूप सारे कॅरेक्टर नवीन आहे, खूप सारे कॅरेक्टर आता टेलिकास्ट होऊन आले, खूप सारे कॅरेक्टरची स्टोरी खूपदा बनल्या गेली आहे, सो मेनी थिंग्स. आणि युजली कसं आहे की आता ही जस्टिस लीग बनल्या गेली आहे, ओके, 2017 मध्ये बनली, त्याचा रिशूट आता पब्लिश केला गेला आहे. जस्टिस लीगचा आता नेक्स्ट पार्ट केव्हा येईल हू नोज, कारण आता नेक्स्ट इयरमध्ये म्हणजे 2022 मध्ये बॅटमॅन रिलीज होत आहे, जो की वेगळाच कॅरेक्टर आहे आणि वेगळंच हे स्टोरी आहे, तर ते का होईल आय डोंट नो, ओके. त्याच्यानंतर ते वंडर वुमन पण इथे हे होऊन राहिली, त्यानंतर ते ॲक्वामॅन पण हे होत आहे आणि त्यानंतर ते शझॅम वगैरे. इट वॉज सो गुड. इट वॉज लाईक रिली, म्हणजे कॅरेक्टर ते इन्व्हॉल्व्ह होत आहे बट ते मॅच नाही होत आहे एकमेकांसोबत. या खूप काही गोष्ट, खूप काही कॅरेक्टरची स्टोरी स्वतःच एक प्रकारे डेव्हलप करून स्वतःच टाकून राहिले. सो इट वॉज डेफिनेट नॉट. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की फिल्ममध्ये जो ॲज अ प्रोड्युसरच्या दृष्टिकोनाने बघतो म्हणलं ना, तर ही फिल्म इतकी चांगली खास नाही आहे. ऑब्विसली खूप जास्त लॉस करू शकते समजा झॅक स्नायडरची फिल्म आली तर. बट जे की ऑलरेडी आली आहे, तर इट वॉज लाईक दॅट बिकॉज ऑफ दॅट की जस्टिस लीग पर समोर काय प्रोजेक्ट वगैरे आहे ना, असं वाटत आहे की यस इट इज थिंग्स गन हॅपन की
जे प्रोड्युसर आहे त्यांना असं पण फारसा विश्वास नाही की समोर जस्टिस लीगची फिल्म येईल बा पुढे वगैरे. ओके. आणि देअर आर सो मेनी थिंग्स, ट्रस्ट मी. या आणि याच्यामध्ये प्रोड्युसरचं काय आहे, आता याला काय कशाप्रमाणे रिझॉल्व्ह करू शकतो, काय करू शकतो. वेल समज असं म्हणलं गेलं ना तर आता जी बॅटमॅन येत आहे तर ती बॅटमॅन ऑलरेडी रिलीज झाली आहे आणि याच्यावर प्रोडक्शनवर काम सुरू झालं आहे. ओके. तर आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जी नवीन कॅरेक्टर आहे ते म्हणजे इट जस्ट लाईक मला असं वाटतं की हे बॅटमॅन दाखवायची गरज नव्हती. ओके. इट जस्ट लाईक समजा तुम्ही बॅटमॅन दाखवला नसताना तर तुम्हीच याला समोर कंटिन्यू करत गेले असते, म्हणजे याच फ्रँचायझीला म्हणजे जस्टिस लीग पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 कंटिन्यू करत गेलं असतं आणि स्टेप बाय स्टेप जे कॅरेक्टर आहे फिल्मचे म्हणजे वंडर वुमन, ॲक्वामन याच्यावर फिल्म बनत गेली असती. त्याच्यानंतर हळूहळू कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह होत गेले असते आणि एक प्रकारे नवीन फ्रँचायझी क्रिएट होऊन एक जबरदस्त दाखवलं गेलं असतं. बट जेणेकरून तुम्ही आता मधात बॅटमॅन दाखवून राहिली, इट्स काइंड ऑफ लाईक रिअली कन्फ्युजिंग की आता जस्टिस लीगमध्ये जो बॅटमॅन येईल तो बेन ॲफ्लिक राहील की आपला तो ट्वायलाइट मधला हिरो. ओके. सो इट्स काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट टू टेल ऑल दोज थिंग्स. ओके. आणि वेळेवर नाही का कास्ट पण सोडून जात आहे. युजली जे बेन ॲफ्लिक आहे त्यांनी डिसाईड केलं आहे की ते ॲज अ बॅटमॅन म्हणून काम नाही करतील बा. तर ॲज अ जे प्रोड्युसर आहे त्यांना पण एक प्रकारे म्हणजे कसं आहे की जे प्रोड्युसर आहे त्यांनी पण क्लिअरली सांगितलं गेलं नाही ना की किती कॉन्ट्रॅक्ट आहे आणि किती फिल्मचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कशाप्रमाणे काम करायचं आहे हे पण प्रोड्युसरने प्रॉपरली सांगितलं गेलं नाही की त्यांनाही म्हणजे ऍक्च्युली त्यांनाच नाही माहित ना की त्यांची स्टोरी लाईन कशाप्रमाणे बेंड करायची आहे, कशाप्रमाणे समोर किती पार्ट बनवायचे किती नाही. त्यांनीच अगोदर प्री प्लॅन केलं नाही तर त्यामुळे जे कास्ट आहे ते पण कशाप्रमाणे अटकून राहतील, ते नाही राहतील ना. या ट्रस्ट मी, इट वाय डे डू समथिंग लाईक दॅट. जशाप्रमाणे मार्वलमध्ये कसं आहे की केविन फेगी पूर्ण डिसिजन घेतात. ओके. कोणता कॅरेक्टर कोणत्या फिल्म पर्यंत राहील, का राहील वगैरे हे ते डिसाईड करतात. ओके. युजली कोणताही कॅरेक्टर समज जर त्यांच्या फ्रँचायझीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे तर ते ॲज अ कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतात की ते त्यांना या फिल्ममध्ये हे फिल्म इथे 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 त्यांना काम करावं लागेल प्रत्येक फिल्ममध्ये. ओके. तशाप्रमाणे त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतात, तशाप्रमाणे त्यांच्याकडून कॅरेक्टर तसे चिपकून राहते. ओके. जे की DC मध्ये याचा खूप जास्त अफेक्ट दिसून राहिला आहे. तर त्यामुळे तो बॅटमॅन चेंज होऊन तर राहिला आहे. त्याच्यानंतर ते वंडर वुमन आहे ते चेंज होईल का नाही होईल, त्याच्यानंतर काय होईल, इट वॉज हू नोज. याला आपण फिक्स करू शकतो काय? समजा जर आपण याची बॅटमॅन येणार नाही आहे तर आपण जस्टिस लीगची फ्रँचायझीला कंटिन्यू करू शकतो. बट समजा जर बॅटमॅन येत आहे तर खूप कन्फ्युजन होत आहे. मग त्याच्यानंतर मग स्टोरी काय रिबूट होईल का, सगळे कॅरेक्टर पुन्हापासून हे होईल, आय एम नॉट रिअली शुअर. कारण समजा रिबूट करतो म्हणलं गेलं ना तर बहुत मोठा पैसा लागतो, बहुत मोठा. कारण इथे तुमच्यापाशी एकच मूवी नाही, याच्यामध्ये बंच ऑफ मूवीज आहे, खूप सारा पैसा अटकून ठेवा लागतो आणि त्यानंतर खूप सारा मनी लागतो. वॉर्नर ब्रदरपाशी शायद तेवढा पैसा नाही, कारण तेवढा तो कमवून पण नाही राहिलाय ना. तो स्टार्टिंग पासूनच तो त्याचे प्रोड्युसर चेंज होत आहे, त्यांचे डिसिजन चेंज होत आहे, त्यांची स्टोरी चेंज होत आहे. एव्हरी टाइम कॅरेक्टर मधातच काही घेऊन येत आहे, मधातच टोन चेंज करत आहे. जस्ट लाईक शझाम मूवीचा जो टोन होता तो काफी कॉमेडी होता, जो की DC मध्ये एक्सपेक्ट नाही करत की आपण त्याचा कॉमेडी टोन असला पाहिजे. तरी आय एम नॉट रिअली शुअर व्हॉट विल हॅपन. ओके. जे फॅन बॉय आहे त्यांनी हा फिल्म पाहावं का? येस, ऑब्विसली त्यांनी हा पाहावं. ओके. जे नॉर्मल आहे त्यासाठी त्यांनी हा फिल्म पाहावं. समजा तुम्ही पाहू शकाल तर पाहाल, कारण 4 घंटे समजा तुमच्यासाठी पाहणं होत असेल तर इट वॉज लाईक दॅट. नाही तर इट्स ऑल डिपेंड ऑन यू. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या फिल्ममध्ये खूप काही नवीन आहे. येस, म्हणजे जे शॉर्ट त्याच्यामध्ये दाखवण्यात नाही आले त्याच्यामध्ये काफी क्लिअरली दाखवण्यात आले आहे. जे विजन होतं ते झॅक स्नायडरचं विजन ते क्लिअरली दाखवण्यात आलं आहे. इट वॉज रिअली गुड. त्यानंतर एंडिंग अजूनपर्यंत मला प्रॉपरली कळली नाही. त्या एंडिंगमध्ये तो जोकर काय म्हणतो, कारण माझं त्याच्यावर फारसं लक्ष नव्हतं. माझं लक्ष होतं की युजली त्यांनी जे काय म्हणलं जोकरनी ते ॲज अ फ्युचर पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने म्हणलं. बट जस्टिस लीगचा जो फ्युचर आहे ते येणार आहे का नाही हेच थोडंसं डामाडोलवर आहे. तर आय एम नॉट शुअर की याच्यावर काही फिल्म बनेल का नाही बनेल वगैरे वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक अ मेंट टू बी डिसाइड थ्रू द फ्युचर.
Okay. Still, whatever, you can watch this movie. Basically, it was on the torrent as also you can download. Everything is film is really good, yeah. And मला खूप काही गोष्टी नवीन जाणून घ्यायला भेटली, कारण फिल्ममध्ये खूप काही गोष्टी आहे ज्या ॲज अ डिरेक्टरच्या पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे काल जेव्हा मी फिल्म ॲज अ डिरेक्टरच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं गेलं ना, तर मला खूप काही गोष्टी नवीन शिकायला भेटल्या. आणि कारण आता कसं ॲज अ डिरेक्शनमध्ये खूप साऱ्या गोष्टी माहीत आहे ना, त्यामुळे हाऊ थिंग्स गन शूट इट आणि कशाप्रमाणे झालं असेल वगैरे, आता त्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करतो. आय फील रिअली गुड, या इट इज रिअली नाईस. सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. सो दिस इज वॉट आय थिंक अबाउट द जस्टिस लीग स्नायडर कट. इट्स रिअली गुड, या, बट यू नीड टू मेक शुअर दॅट यू कॅन वॉच दिस मूवी ऑर नॉट. ओके, बिकॉज जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला बघाल तर तुम्हाला आवडेलच, कारण तुम्ही एक प्रकारे अपडेटेड व्हर्जन बघून राहिलाय, तर तुम्ही म्हणालच की झॅक स्नायडरची मूवी आहे, खूपच जबरदस्त आहे. बट जेव्हा तुम्ही लॉंग स्पॅन जरी बघण्यात आला गेला ना, तर तेव्हा तुम्हाला रिअलाइज होते की नाही, झॅक स्नायडरनी ही जी फिल्म बनवला गेली आहे हे दाखवायला नाही पाहिजे होती, ट्रस्ट मी. या म्हणजे जस्ट लाईक जे काही 2017 मध्ये जे काही फिल्म बनवण्यात आली आणि जेवढा काही रेव्हेन्यू कमवण्यात आला तो जेवढा काही आला तो आला, त्याच्यानंतर समोर बनवायचा नव्हता. या हे त्यांनी का मग दाखवलं काऊन? बिकॉज ऑफ दॅट की HBO आणि वॉर्नर ब्रदर्स हे एक प्रकारे टाईट सिच्युएशनमध्ये आहे. त्यांना फंड भेटून न राहिला, त्यांची कोणतीच फिल्म चालून न राहिली, आणि त्यानंतर हे कोविड आला मधातच, त्यामुळे त्यांना काफी लॉस झाला. जे की त्यांच्यापाशी ऑलरेडी फुटेजेस होते, तर त्यांनी थोडेसे रिशूट करून रिएडिट करून त्यांनी ऑलरेडी पब्लिश केले, त्यामुळे थोडा बहुत फंड त्यांना भेटून राहिला या फिल्म मार्फत. दॅट इज ऑल दे वॉन्ट. बट त्यामुळे टाईमलाईन काफी कन्फ्युजिंग होत आहे, आणि स्टील समथिंग लाईक दॅट की होईल नाही होईल, इट्स whatever. So it's part of the fact that people love it or not, but in the end, whatever, I like it, yeah. But can you watch again? 4 घंटे, yeah. Well, I love to watch, but some other film 3 घंटेची असती तर पाहिलं असं. 4 घंटे was too much. या काल रात्री मी 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत कंटिन्यू पाहत होतो. जस्ट स्टिक देअर. ओके, सो इट जस्ट लाईक, so whatever, this is that.